हे जे दांडिया आहे ना, तर याला गरबा म्हटलं जातं. मग गरबाच्या पाठचं शास्त्र काय आहे? तर पूर्वी कसं असायचं ना, तर देवीच्या उपासनेमध्ये एक दीपगर्भ घेतला जायचा. म्हणजे एक मातीचा माठ ज्याच्यामध्ये काही छिद्र असायची आणि त्यामध्ये दिवा ठेवला जायचा आणि तो डोक्यावर ठेवून महिला देवीचं भजन म्हणत ते नृत्य करायच्या. मग त्या दीपगर्भाचं प्रतीक काय? तर तो दीपगर्भ म्हणजे महिलांची सृजन क्षमतेचं ते पूजन आहे. तर मग ह्या दीपगर्भाचं ते पूजन आहे. आणि मग देवीची आराधना ही नृत्य आराधना आहे. गरबा ही नृत्य उपासना आहे देवीची. मग त्यामध्ये देवीची स्तुती, देवीचं भजन होणं अपेक्षित आहे. आणि हे गरबा कशासाठी खेळला जातो? तर या दीपगर्भाचं कालांतराने अपभ्रंश झाला शब्दाचा आणि मग त्या दीपगर्भाचं गरबो गरबा त्याचं आणि आता रूपांतर दांडियामध्ये झालेलं आहे.